अर्जुन कुठे? कामात आहे त्याच्या. अर्थातच हो, कामातच असणार. सध्या कुठली केस चालू आहे हो त्याची? अहो नाही कधी ती ड्रग्सची केस ना? हां हां तीच. कलेक्टर मॅडम खूपच ऍक्टिव्ह झालेत नाही एवढ्यात. काही म्हटलात का? नाही, ऐकू नाही आलं. काय रुपाली? हो मावशी, ते भाऊजी का आता कोणत्या तोंडाने बोलणार हो तुम्ही तरी? त्याची पहिली बायको त्याला बोलवते काय आणि तो पळतो काय? शेवटी पहिलं प्रेम ते पहिलं प्रेमच असतं नाही का? अहो नाही, असं नाहीये, असं नाहीये. काय बोलताय तुम्ही? मी आर्याला आधीच कल्पना दिलेली होती, पण ती अर्जुनच्या प्रेमात पूर्ण बुडालेली आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या शब्दावर साखरपुड्याला तयार झाले. तुम्ही म्हटलात म्हणून मी तयार झाले. आणि आता आता हे होतंय. अहो तुम्ही असं चिडू नका. अहो चिडू नका काय म्हणताय? मला माझ्या मुलीचं भविष्य दिसतंय समोर आणि तुम्ही चिडू नका म्हणताय? कामासाठीच गेलाय तो. आणि ही केस आधीपासूनच चालू होती ना. पण आधी होती का एवढी जवळीक? अहो साखरपुडा झाल्यापासून अर्जुन तर गायबच आहे तुमचा. अर्जुन आणि आर्याची साधी भेट सुद्धा झालेली नाही हो. मला तर वाटतंय ती कलेक्टर तिच्या पदाचा गैरवापर करतेय. नाही, असं अजिबात नाही. आम्ही ओळखतो तिला, म्हणजे कामाच्या बाबतीत ती असं कधीच करणार नाही. हो, आणि अर्जुन पण आमचा कामाशी काम ठेवणार आहे हो. एवढंच जर होतं तर कशाला घातलात परत लग्नाचा घाट? जुळलं असतं ना त्यांचं परत. हे बघा, तुम्ही असं एकदम टेन्शन घेऊ नका. त्यापेक्षा अर्जुनला लांब राहा म्हणून सांगता येईल का? हा मावशी, म्हणजे आम्ही बोलतो आजच भाऊजींची. हां बघा जमलं तर. कारण आर्यासारखी मुलगी अर्जुनला मिळणार नाही एवढं नक्की. अहो तुमच्या अर्जुनला एक मुलगा असताना ती लग्नासाठी तयार झाली आहे. प्रेमात तिची फसगत झाली असं तिला वाटलं नाही पाहिजे. नाही वाटणार. आमचा विश्वास आहे अर्जुनवर. अहो मलाही आवडेल विश्वास ठेवायला, पण त्यांनी असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे ना. जाऊ दे, ठीक आहे, निघते मी. चांगले चिडलेत की गया? का नाही चिडणार? हां बरोबरच आहे ना त्यांचं. तुला पण वाटतं का ग अपर्णा हे सगळं मुद्दाम करते म्हणून? नाही नाही, मला तर खात्रीच आहे. मला ना हा निव्वळ योगायोग वाटतोय. म्हणजे इकडे याचा साखरपुडा झाला आणि तिकडे त्यांना लगेच काम लागलं. काय हो, तुम्हाला आणि मामंजींना लय विश्वास आहे त्या अपर्णावर? नाही नाही, असं नाही आहे रुपाली. कशावरून असं नाही? अहो ते हॉस्पिटलला येऊन भेटून गेल्यापासून काही ना काही कारण काढून ती भाऊजींना सारखी भेटतीच आहे. नाही, थोड्याच दिवसांची गोष्ट आहे. आर्याची आई समजून घेईल. आणि आर्या तर समजूतदार आहे, शिवाय अर्जुनला चांगलं ओळखतील. पण त्याआधी अपर्णाने काही करायला नको म्हणजे झालं. मला तर ना अमोलला पण आपल्याकडे आणावं वाटतंय. अमोल एवढा भारी आहे ना, म्हणजे ना तो भाऊजींसारखा दिसतो, भाऊजींसारखा बोलतो, वागतो सुद्धा भाऊजींसारखा. अगदी भाऊजींची झेरॉक्स कॉपी आहे. दिसतो बोलतो म्हणजे तू? हो, मी भेटले त्याला. भेटलीस? कुठं, कशी भेटलीस? हो 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 हो, मी सांगते तुम्हाला, सगळं सांगते, पण नंतर सांगते. तुम्हाला खरं सांगते, अमोल एवढा भारी आहे ना, म्हणजे तो मला जेव्हा भेटला ना तेव्हा तो माझ्याबरोबर थांबलेला. आम्ही गप्पा मारल्या, एकत्र खाल्लं. खरं तर एवढ्या दिवसात मी आई पण विसरूनच गेले होते, पण त्याला भेटून मी परत आई असल्यासारखं वाटलं मला. अहो आपण आणूयात ना अमोलला इकडं, म्हणजे तो आपल्या घरी यायला तयार आहे. मी घेऊन येते त्याला इकडं. तुम्ही एकदा बघा, बोला त्याच्याशी, मग तुम्हाला पटेल. रुपाली तू असलं काही करू नकोस. हे अपर्णाला किंवा अर्जुनला कळलं तर काय होईल माहितीये का तुला? काय होणार आहे तेव्हा? मी फक्त भेटलीच आहे ना त्याला, आणि अमोल माझा पण मुलगा आहे ना. अमोल तुझा मुलगा नाहीये.
अपर्णाचा मुलगा आहे. त्यामुळे तू असं काही करू नकोस ज्याच्यामुळे अपर्णा आणि अर्जुन अमोलसाठी पुन्हा एकमेकांसमोर उभे राहतील. अहो पण हे बघ, अर्जुन आणि आर्याचं लग्न होईपर्यंतचा वेळ खूप महत्वाचा आहे रुपाली. कोर्ट कचेरी जर सुरू झाली ना तर अवघड होईल मग सगळं. आपण अमोल हे बघ, अर्जुनचं लग्न होऊन जाऊ दे, मग अमोलचं बघू आपण. काय? हां चल येतो मी. पण मी अमोलला आपल्या घरी आणणार म्हणजे आणणारच. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. तीन स्टॉप. शेजारी स्टॉप. ओवी अनुष्का स्टॉप. सिम्बाच राहिलाय आता. तो करेल तुला धप्पा, हे माहितीये मला. नाही, मी शोधल त्याला, पण कुठे तो? सिम्बा बाहेर ये. आउट नाही करत तुला. सिम्बा बाहेर ये. आम्हाला भीती वाटायला लागलीये. सिम्बा. सिम्बा कुठे होता तू? एकदम आतल्या बाजूला लपलो होतो. पण तिकडे काय झालं होतं माहितीये? काय झालं? कोणीतरी होतं तिकडे. काय? हो तर. मी जिकडे जाईन तिकडे पाचलात करत होता तो. तो तिकडेच असं वाटतंय. कोण आहे तो? माझी मामा म्हणत होती कोणीतरी आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करताय. सिम्बा, तू आधी का नाही हे बोलला? आपण इकडे आलोच नसतो ना. मग आपण जाऊया चला. मला वाटतंय मी हे मला सांगितलं पाहिजे. फोन आहे माझ्याकडे. मग चला फोन करूया आपण मला. हा हा. कसं करणार पण? इथं तर रेंजच नाहीये. बाहेर जाऊन करूया. डायरेक्टली माझ्याकडे. चला. हॅलो हॅलो मा, मी अमोल बोलतोय. बोल बाळा. मा, आता कोणतरी माझ्या मागे मागे येत होतं. काय? कुठे? इथे चोराच्या जुन्या घराजवळ. मी बघते काय करायचं ते. मी पोलिसांना फोन लावते. मा, मास्टरला फोन लाव. एकदम भारी पोलीस आहेत. हो बाळा, मी बघते काय करायचं ते. तू बाहेर पडू नको घराच्या. हो मा. चला रे. अर्जुन कदमांना हात पाठवा. मैं कम इन मैडम. हा या. काय झालं मॅडम? अर्जुन, माझ्या घराजवळ एक संशयास्पद व्यक्ती आढळला.
काय? हां मोना दिव्याची बायको आहे ना, तिचा पाठलाग करत होता. आपण लगेच जाऊन बघू. हां कुठे? माझ्या घराच्या मागे एक पडका बंगला आहे, त्याच साईडला. लगेच बघू. चल. एक्सक्यूज मी मॅडम. अर्जुन सर कुठे आहेत? अर्जुन सर आणि अपर्णा मॅडम आत्ताच घाईघाईनी बाहेर गेलेत. कुठे गेले? म्हणजे काही काम होतं का? नाही, त्या संदर्भात त्यांनी काहीच सांगितलं नाही मला. पण तुमचं काही अर्जंट काम होतं का? नाही नाही, मी बघते. ॲक्च्युली त्यांनी मला इकडे बोलून घेतलं होतं. ओ आय सी. तुम्ही असं करा ना, तुम्ही अर्जुन सरांना फोन करूनच बघा, है ना? पण मला असं वाटतं काहीतरी महत्त्वाचंच काम होतं, म्हणून ते दोघं इतक्या घाईघाईने गेलेत. ओके. हीच जागा आहे का? हो हीच जागा आहे. तुम्ही थांबा, मी बघून घेतो. अर्जुन सांभाळू ना. अर्जुन तू इकडे कशाला आलीस? अरे तुझा फोन लागत नाहीये, रेंज पण नाही. मला काळजी वाटली म्हणून. तिथं कोणतरी राहतंय बरं का? शक्यच नाही. अरे हा पडका. ते बघ, खायची वस्तू आहेत ते पण ताज्या. हे पाणी, झोपायची जागा,
100% कोणतरी राहते. बघितलंस का? नाही अरे मी माझ्या काकीनं सांगितले किती मोठं भांडण असतं तरी एकत्र राहिल्यावर भांडण मिटतातच. और रिश्ते में तो हम तुम्हारे बेटे रखे हैं, नाम है सिम्बा. अरे कोण आहे का इकडं? दरवाजा उघडा. काय झालं? लागतो का फोन? रेंजच नाही इकडे. आपले काय फालतूगिरी आहे? कोण दरवाजा लावून गेले बाहेरून? काय माहिती आता, तू शांत हो ना. शांत हो. काय शांत हो? एक तास झाला अडकून पडलो आतमध्ये आपण. अर्जुन हो, काहीतरी मार्ग निघेल. थांब ना जरा. मार्ग कशाला निघाला पाहिजे? दरवाजा तोडतो ना मी. हा थांब, तुला लागेल. अरे काय करतोयस तू? या डबा घेऊन येणार होती का आज? अच्छा, एक काम करू आपण आवाज देऊया. बाहेर कोणाला आवाज आला तरी. एवढा वेळ नाहीये माझ्याकडे. अरे हा दरवाजा आहे ना, उघडून टाक. अर्जुन थांब, तुला लागेल. तू काय करतोयस? अरे असा दरवाजा नाही उघडणार आहे तो. अगं मग काय असंच बसायचं का इथं? एवढा वेळ पण सहन होत नाही का मी तुला? असं म्हणलंय का मी? तसं नाही, पण तू काय करतोयस? अरे दरवाजा उघडत नाहीये, हाताला लागतंय तुझ्या, तरी तुला तोडून बाहेर जायचंय. मला जायचंय बाहेर, कारण ती पहिल्यांदा तुझ्यासाठी डबा घेऊन येते का? ठीक आहे, मी पण प्रयत्न करते, पण तू हे लागतंय अरे तुला. मग काय आत बसायचंय का असंच? तसं नाही, आपण थांब मी आवाज देते. कोण आहे बाहेर? कोणी आहे का? उघडा दरवाजा. कोणी आहे का बाहेर? अर्जुन तू कुठे गेलायस? काय करतोयस तू? फोन पण लागत नाहीये. आर्याचा फोन. हा आर्या, बोल ग. जाऊबाई, अर्जुन घरी आलाय का? भाऊजी नाही ग. मग कुठे गेलाय तो? का ग, काय झालं? अहो मी त्याच्यासाठी टिफिन घेऊन कलेक्टर ऑफिसला आली होती, पण तो इकडे नाहीये हो. फोन पण लावते पण लागत नाहीये. अगं एवढं काही त्यात, गेले असतील कामानिमित्त कुठेतरी. हा ठीक आहे, मी चिंचुकेंशी बोलून घेते. हा काय माहित, त्या अपर्णानेच मुद्दाम काहीतरी काढलं असणार. आर्या तू कुठेस आत्ता? मी ना इथे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आहे हो. कलेक्टर मॅडम असतील ना तिथं? नाही जाऊबाई. अगं तिचं पण काहीतरी काम असेल ना, नको तू काळजी करू एवढी. हा हो, नाही म्हटलं एकदा विचारून घ्यावं. हा ठीक आहे. भाऊजींनी पण कशाला ही केस घेतली कुणास ठाऊक. आपण नाही ना, मुद्दाम भाऊजींना आर्यापासून लांब घेऊन जात असणार. ज्यांनी कोणी हे केलंय ना, आयुष्यातून उठणार आहे तो. माझं डोकं फिरले आता. तुला हसायला काय झालंय? नाही, ते चिडचिड नको करू. चिडू नको तर काय करू? तुला नसेल काम काय? मला बाहेर पडायचं इथून. मलाही बाहेर पडायचंय, मार्ग नाहीये ना बाहेर जायला. मार्ग नाही बाहेर जायला.
तू तर नाही ना केला कार्यक्रम हा? काय की बाहेरून कडीबिडी लावून द्यायचं? 1 मिनिट, हे सगळं मी का करेन? मग कुणी केलंय? आता नक्कीच मा आणि बाबा म्हटलं माझं मित्र